विधानसभेच्या पायऱ्यांवरती मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधामध्ये विरोधकांचं आंदोलन। महाविकास आघाडीकडून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी। मंत्रालयातील मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामधील लाचखोरीचं प्रकरण। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांच्याकडून सखोल चौकशीची मागणी। एका व्यक्तीबद्दल द्वेष नाही, मात्र कार्यालयाच्या बाहेर असं घडणं चुकीचं असल्याची अहिर यांची प्रतिक्रिया। सायबर गुन्हेगारीवरती विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं निवेदन। डिजिटल अरेस्ट करताच येत नाही, कायद्यामध्ये तशी तरतूद नाही। मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, जर असा फोन आला तर तो फ्रॉड समजा आणि 1930 या क्रमांकावरती तक्रार करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे बॅनर आंदोलन। मुंबईच्या गोवंडी भागामधील प्रदूषणाच्या मुद्द्यावरती हातात बॅनर घेऊन आंदोलन। सपाचे आमदार अबू आझमी यांच्याकडून मानखुर्द शिवाजीनगरमधल्या प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत। अनेकदा लक्षवेधी दिली, मात्र कुणीही कारवाई करत नसल्याचा अबू आझमींचा आरोप आहे। देशामध्ये टीबीचे सर्वाधिक रुग्ण हे मानखुर्दमध्ये असल्याचाही आरोप आहे। शिक्षकांकडून कायमस्वरूपी बीएलओचं काम काढून घ्या, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची विधान परिषदेमध्ये मागणी। परीक्षा काळातही शिक्षकांना बीएलओचं काम दिलं जात आहे, त्यामुळे शिक्षकांनी परीक्षा घ्यायच्या, पेपर तपासायचे की बीएलओचं काम करायचं, असा सवालही म्हात्रेंनी विचारलाय। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना कोण समजून घेणार? काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा सवाल। मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण, दमदाटी करून जमिनी घेतल्या जात असल्याचा देखील आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे। मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। आमदार धनंजय मुंडेंकडून विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित। तात्काळ पंचनामे करण्याची धनंजय मुंडेंची मागणी। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पंचनामे केले जातील असंही आश्वासन। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीवरती जयंत पाटील हे विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव आणणार होते। जयंत पाटील यांच्यासह विरोधकांच्या इतर स्थगन प्रस्तावाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनुमती नाकारली आहे। पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असतील। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पार्थ पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब। राज्यामध्ये 2 वर्षात 255 मराठी शाळा बंद। सरकारची विधान परिषदेमध्ये लेखी उत्तराच्या माध्यमातून माहिती। बंद शाळा कोकण या सोबतच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणच्या असल्याची माहिती मिळते। पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमाकडे आहे आणि त्यामुळे मराठी शाळा बंद पडतायत, शासनानं ही माहिती दिली आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक। भाजपकडून 4 उमेदवार दिले जाणार, यामध्ये रामदास आठवले यांचं निश्चित झालेलं आहे नाव आणि इतर 3 जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावाची देखील चर्चा होती आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उद्या डिस्चार्ज दिला जाईल। तब्येत उत्तम असल्याची रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर परवेज ग्रँड यांची माहिती। छातीमध्ये इन्फेक्शन झालं होतं, मात्र आता पूर्णपणे रिकव्हरी, डॉक्टरांचं स्पष्टीकरण। मुस्लिम समाजाचं 5% शैक्षणिक आरक्षण प्रमाणपत्र स्थगित करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान। 9 मार्चला पुढची सुनावणी। धाराशिवमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून राजकीय लाभ घेतल्याचा आरोप आहे। उमरग्यामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावरून वाद। बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी जागेवरून निवडणूक लढवल्याचा आरोप। प्रमाणपत्र रद्द करत गुन्हा दाखल करण्याची मागणी। पंढरपूरमधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामधील कॉरिडॉरच्या आराखड्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही बदल सुचवले। तर 8 दिवसांनी पुन्हा मंत्रालयामध्ये बैठक होणार। पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे पंढरपूर शहराचा विकास आराखडा। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे गडचिरोलीचे नवे पालक सचिव असतील। याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर हे पालक सचिव म्हणून काम करत होते। गडचिरोलीमधल्या विकास कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणी 8 दिवसांमध्ये दोषींवरती कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। बारामती नगर परिषदेचे नगरसेवक किशोर मासाळ यांचं तहसीलदारांना निवेदन। 2 मार्चला सकाळी 11 वाजता बारामती विमानतळाच्या समोर आंदोलनाचा इशारा।
चिखली गावामधील घटनेच्या पार्श्वभूमीवरती लक्ष्मण हाके समर्थक हे गुरुवारी सत्याग्रह मोर्चा काढतायत। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून हा मोर्चा निघेल। घटनेच्या आडून होणाऱ्या राजकारणाच्या निषेधासाठी मोर्चा। धाराशिवमध्ये शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा। मुलींच्या मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीची मागणी। नाशिकच्या सिन्नरमध्ये सकल हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा। सिन्नरमधील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या प्रकरणी हिंदू संघटना आक्रमक झाल्यात, तर 2 तासांच्या नंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं। बीडच्या गेवराईच्या नंतर आता नेकनूरमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत अश्वारूढ असा पुतळा उभारला। शिवाजी चौकामध्ये शिवप्रेमींनी परवानगी न घेता हा पुतळा उभारलाय। डोंबिवलीमध्ये नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न। आत्महत्येसाठी 10 बाटल्या बियर आणि 45 झोपेच्या गोळ्यांचं सेवन। संबंधित डॉक्टरचे नर्ससोबत प्रेमसंबंध होते। नर्सकडून वारंवार लग्नासाठी तगादा लावत असल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। विष्णुनगर पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान झालेल्या कॉपीचं प्रकरण समोर आलंय। तब्बल 60 शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। माध्यमिक शिक्षण विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशच देण्यात आले आहेत। बातमी नागपूरमधली। नागपूरच्या मथानी टोल नाक्यावरती उभ्या असलेल्या ट्रकमधून 507 किलो गांजा जप्त करण्यात आला। 2,72,00,000 रुपये गांजाची जप्ती। ग्रामीण पोलिसांची कारवाई। मोहोळ शहरामध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचं प्रकरण। अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। नॅशनल हायवेचे प्रकल्प उपप्रबंधक मुकेश कुमार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल। मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात झालेला आहे। माणगाव जवळच्या ढालघर फाट्यावरती हा अपघात झालाय। वॅगनार कारची टेम्पोला समोरून धडक। अपघातामध्ये कारमधले 3 जण गंभीर जखमी झालेत। माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बीडमध्ये अवकाळी गारपिटीमुळे ज्वारीच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अवकाळी पावसामुळे नागपूरच्या भिवापूरमध्ये गहू हरभरा या पिकांना मोठा तडाखा बसलाय। गव्हाच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट होण्याचा अंदाज आहे। प्रभावित भागामधील पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे तलाठ्यांना आदेश। गुहागर चिपळूण महामार्गालगतच्या चिखली ते माळरानावरती भीषण वणवा पेटला। हजारो हेक्टरवरच्या काजूची बाग ही जळून खाक झाली आहे। ऐन हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा आगीच्या भक्षस्थानी गेलाय। चिखली मांडवकरवाडीपासून मुंढरपर्यंत 4 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा वणवा पसरला। धाराशिवमध्ये सलग 2 दिवस अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती आहे। द्राक्षाला तडे जायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या संकटात आहेत। सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे। लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूर, निलंगा, लिंबाळा, औसा, अहमदपूर आणि उदगीर या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झालाय। या पावसामुळे आंबा पिकासह गहू, हरभरा आणि ज्वारी या रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामधील माणगाव परिसराला देखील गारपिटीचा तडाखा बसलाय। हिंगणघाट तालुक्यामधील काही गावांना तुरळक गारपिटीचा तडाखा बसला। गारा आणि वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह रब्बी पिकांचं नुकसान झालंय। पंढरपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस। पावसाने द्राक्ष बागायतदार शेतकरी संकटात। द्राक्षांची तोडणी सुरू असताना आलेल्या पावसामुळे द्राक्ष सडण्याची भीती आहे। शेतकरी आर्थिक संकटात आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागामध्ये मंगळवारी अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। पावसामुळे कापूसही भिजलाय। शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी शेतामध्ये उभे असलेलं गव्हाचं पीक हे जमीनदोस्त झालंय, तर गव्हासह हरभरा, ज्वारीच्या पिकाला फटका बसला। भर उन्हाळ्यामध्ये हा अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। पुण्यामधील राजगड तालुक्यामधल्या निगडे बुद्रुक गावामध्ये विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याची सुखरूपपणे सुटका करण्यात आली। माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ धाव घेतली। रेस्क्यू टीमच्या मदतीने या बिबट्याला बाहेर काढण्यात आले। बावधन इथल्या वन्यजीव केंद्रामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत।
बुलढाण्यामध्ये लोणार सरोवरामधील वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे 12व्या शतकामधील कमळजा माता मंदिर धोक्यात आलंय. मंदिर वाचवण्यासाठी भाविकांचं उपोषण. देवीच्या मूर्तीच्या डोळ्यांपर्यंत पाणी पोहोचल्यामुळे शासनानं उपाययोजना करण्याची भाविकांची मागणी. विदर्भामधील महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मान्यता. त्यामुळे विदर्भामधील घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पामुळे 388 किलोमीटर लांबीचा कालवा तयार होईल. जलसंपदा विभागाचा मोठा निर्णय. गुजरातमधला सिंह मुंबईमध्ये येणार आहे. राणीच्या बागेमध्ये ठेवण्यासाठी थेट गुजरातमधून सिंह मागवला जाणार आहे. राणीच्या बागेसाठी सिंहाची मागणी करणारं पत्र महापौर लवकरच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.